बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर करंजीपूल येथे शेतकरी जनसंवाद कार्यक्रमाला लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब, युवा नेते युगेंद्रदादा पवार यांनी मतदारांचे यावेळी आभार मानले व लोकांशी संवाद साधला। सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील लोकांनी त्यांचं उत्स्फूर्त असं स्वागत केले आहे। कार्यक्रमाची प्रस्तावना बारामती तालुका औद्योगिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी केली। तसेच पंचक्रोशीतील गावच्या लोकांबरोबर वाणीवाडी गावचे युवा नेते प्रवीणदादा भोसले, तालुका जिल्हा उपाध्यक्ष केतन भोसले, रमेश भोसले, दत्ताबा चव्हाण, शिवाजी खोमने, महिला दक्षता विभागाचे नुसरत इनामदार यांनी साहेबांचं शाल, हार व श्रीफळ देऊन स्वागत केलं। पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। उपस्थित आहात। यानंतर कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी सन्माननीय राजेंद्र बापू जगताप यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं। आज या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आपल्या भारत देशाचे शेतकऱ्यांचे सन्माननीय जाणते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रथमतः मी या सोमेश्वर पंचक्रोशीच्या वतीनं आदरणीय साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या बारामतीच्या तरुणांचे नेते आणि ज्यांच्याकडे बारामतीची तरुण जनता आणि सामान्य नागरिक एका मोठ्या आशेने बघतात ते आपल्या सर्वांचे युवा नेते आदरणीय युगेंद्रदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शेवाळे बापू, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय एसएन बापू, आदरणीय सदा बापू, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय सतीश मामा खोमने, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे इतरही सर्व पदाधिकारी मंडळी आणि सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व सन्माननीय बंधू भगिनींनो, आपण गेली काही दिवस या ठिकाणी एक संघर्ष अनुभवला आणि त्या संघर्षाच्या अनुभवातून या महाराष्ट्रामधील जनता, सर्वसामान्य जनता जर मनात आणलं तर एक इतिहास करू शकते, इतिहास घडवू शकते। हे आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांमध्ये बघितलेलं आहे। वाणीवाडी गावचे पदाधिकारी, मी सर्वांना विनंती करतो कृपया स्टेजवरची गर्दी थोडीशी आपण कमी करूयात। ज्यांनी सन्मान केलेला आहे त्या सर्वांना माझी विनंती कृपया देशाच्या लोकसभेमध्ये पाठवले। आनंदाची गोष्ट आहे की ही त्यांची चौथी निवडणूक आहे। देशाच्या लोकसभेमध्ये तुम्ही याच्या आधी 3दा त्यांना पाठवलं। त्या काळामध्ये लोकसभेमध्ये महाराष्ट्र जनतेचं, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सातत्यानं त्यांनी प्रयत्न केले। पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये आलेली ही फार महत्वाची गोष्ट असते। मी स्वतः पार्लमेंटमध्ये असतो, राज्यसभेत असतो,
माझी हजेरी कधी जास्त असत नाही आणि त्याचं कारण माझ्याकडे अनेक उद्योग दुसरे असतात. पण तुमच्या खासदार सुप्रियाताईंचं वैशिष्ट्य असतं की लोकसभेमध्ये त्यांची उपस्थिती 98%. 98% उपस्थिती असणारे 5 ते 6 खासदार आहेत. त्याच्यामध्ये बारामतीच्या खासदाराचं नाव येतं आणि म्हणून लोकांनी निवडून दिल्याच्या नंतर लोकांचं म्हणणं मानणं त्यासाठी काळजी घेणं या दृष्टीनं त्यांनी जे काही काम करायचं होतं ते त्यांनी केलं आणि त्या कामाची नोंद तुम्ही लोकांनी केली. या निवडणुकीकडे देशाचं लक्ष होतं. म्हणजे निवडणुकीचा नारळ ज्या दिवशी कनेरीला पडला त्यावेळेला एका कोपऱ्यात एक तरुण माणूस उभा होता. तुम्ही आपल्या भागातल्या असं माझ्या लक्षात येईल. कार्यक्रम संस्थांनी त्याला बोलून घेतलं आणि त्याला विचारलं कुठून आला. त्यांनी सांगितलं अमेरिकेचा. म्हणजे अमेरिकेत आलं कनेरीला नाही. म्हणजे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष आहे म्हणून ज्या वर्तमानपत्राचे काम करतो त्यांनी मुद्दाम या ठिकाणी पाठवले. निवडणुकीचा निकाल झाला. अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठं शहर जे आहे त्याचं नाव न्यूयॉर्क आणि त्या न्यूयॉर्कमध्ये रोज लागला बारामतीच्या निवडणुकीच्या यशाचा. याचा अर्थ तुमचं एक वर्ष हे तुमचं एक वर्ष हे बारामती फक्त मर्यादित राहिलं नाही, ते जगाच्या भाषेवर गेलं आणि एका दृष्टीने हा तुमचा सन्मान आहे आणि तो सन्मान द्यायचं कारण तुम्ही काही म्हणलं तर तुम्ही तुमचा मताचा अधिकार योग्य पद्धतीनं गाजवला. मी खात्री देतो की तुम्ही ज्या विश्वासानं हे मतदान केलं त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम आपल्या खासदारांचं करून होईल आणि त्या पद्धतीनं काळजी घेतली. यावेळेच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही 3 लोक एकत्र झालो. मी स्वतः आणि माझ्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष आणि काँग्रेस पक्ष आणि दुसऱ्या बाजूनं देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे ते मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी. देशाचे प्रधानमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते एका बाजूला आणि आम्ही लोक एका बाजूला. आणि त्यामुळे अनेकांना काळजी वाटत होती की या निवडणुकीमध्ये या लोकांचा टिकाव कसा राहणार. पण या भागाच्या तुमच्यासारख्या लाखो तरुण लोकांनी, वडीलधाऱ्यांनी, सगळ्या थराच्या घटकांनी न बोलता काम असं तो केलं. या निवडणुकीच्या वेळेला पहिल्यांदा मी पाहिलं की गावात लोक बोलायचेच नाही. सांगत हे होतं की तुम्ही लोकांनी मतदान केलं. गावात लोक बोलत नव्हते. एक प्रकारचं दहशतीचं वातावरण होतं का काय होतं माहिती नाही. पण असं कधी इतक्या वर्षात पाहिलं नाही. तुम्ही लोकांनी
मला कितीदा मतं दिली देशाच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये मी गेले 56 वर्षात या देशात एक 67 सालापासून सतत 56 वर्ष निवडून येणारा दुसरा प्रतिनिधी नाही. आणि ही केवळ तुम्ही लोकांनी केलेली. आणि तेच काम कालच्या निवडणुकीमध्ये तुमच्यापैकी अनेक लोक शांत होते, पण मतदान केंद्रावर गेल्याच्या नंतर कोणतं वचन दाबायचं हे तुम्हाला सांगावं लागलं नाही. नेमका वचन